नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी अशी खुसखुशीत शंकरपाळी. कधीकधी योग्य प्रमाण जर घेतले नाही तर शंकरपाळी तेलात विरघळते. इथे दाखविल्याप्रमाणे जर योग्य प्रमाणे जर शंकरपाळी बनवली तर अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळते. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील अशी सोपी रेसिपी मी इथे तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया. खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी प्रथम आपण एक मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 1 वाटी पाणी घालूया. इथे दाखविल्याप्रमाणे अगदी परफेक्ट प्रमाणासहित तुम्ही शंकरपाळी बनवू शकता. आता त्यात आपण अर्धी वाटी साखर घालूया. गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता चमच्याने साखर अगदी पाण्यात अशा प्रकारे एकजीव करत राहूया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी अशा प्रकारे सतत ढवळत राहायचे आहे आणि साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता साखर पाण्यात पूर्णपणे विरघळली आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण अर्धी वाटी वितळवून घेतलेले तूप घालूया. इथे तूप वितळवून घेतलेलेच घालायचे आहे. जर घट्टसर तूप घातले तर इथे प्रमाण चुकण्याची शक्यता असते आणि आपल्या ज्या शंकरपाळ्या असतात त्या वातड होण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारे तूप अगदी व्यवस्थित वितळवून घ्यायचे आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण कोमट करून घेऊया. इथे मिश्रण कोमटच करून घ्यायचे आहे. हाताला सोसेल इतपत मिश्रण कोमट करून घ्यायचे आहे. लगेचच ते आपण एका परातीत काढून घेऊया. मिश्रण परातीत काढून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये मैदा थोडा थोडा करून घालून पीठ अगदी घट्टसर मळून घेऊया. इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. तोही चाळून घेतला आहे. इथे मैदा व्यवस्थितपणे चाळून घ्यायचा आहे. आता मैदा मिश्रणात थोडा थोडा करून घालूया आणि घट्टसर असा मैद्याचा गोळा तयार करून घेऊया. इथे पुरी आणि चपातीपेक्षा हा गोळा घट्टसर तयार करून घ्यायचा आहे. तरच शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत अशा तयार होतात. अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचे आहे. इथे पीठ मळताना अजिबात जोर लावायचा नाही, तरच शंकरपाळ्या खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळतात, नाहीतर कडक होण्याची शक्यता असते. आता त्यात आपण चिमूटभर मीठ घालूया. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव द्विगुणित अशी होते. आता पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करत करत अगदी घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हे पीठ मळण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 20 मिनिटे पीठ मुरण्यास ठेवूया. साधारणतः 20 मिनिटानंतर आपण पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे. आता लगेचच ते आपण एकसारखे करून घेऊया आणि त्याचे एकसारखे गोळे तयार करून घेऊया. त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी हाताने व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे. इथे पीठ घट्टसर आहे त्यामुळे गोळा अगदी परफेक्ट असा होणार नाही. अशा प्रकारे अगदी ओबडधोबड असा तयार होतो. आता अशाच प्रकारे सर्व गोळे तयार करून घेऊया. आता पोळपाटावर एक गोळा घेऊन त्याची जाडसर अशी पोळी लाटून घेऊया. शंकरपाळीची पोळी खूप पातळ लाटू नका. शंकरपाळ्या कडक होण्याची शक्यता असते. ही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आता अशा प्रकारे पोळी व्यवस्थित एकसारखी कडेने अगदी एकसमान लाटून घेऊया. पाहू शकता पोळी अगदी व्यवस्थित मी लाटून घेतली आहे. अशा प्रकारे अगदी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आता शंकरपाळी कटरच्या साहाय्याने चौकोनी किंवा आवडीच्या आकारात शंकरपाळ्या कापून घेऊया. इथे मी चौरस आकार देत आहे. तुम्ही कोणत्याही आकारात शंकरपाळ्या कापून घेऊ शकता. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी शंकरपाळ्या
मी व्यवस्थितपणे कापून घेतल्या आहेत त्या ताटात काढून घेऊया. तुम्ही 1-1 इंचाच्या किंवा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये शंकरपाळ्या कापून घेऊ शकता. मी मीडियम साईजच्या शंकरपाळ्या कापून घेत आहे. पाहू शकता किती परफेक्ट शंकरपाळ्या मी तयार करून घेतल्या आहेत. अशाच प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी तयार करून घेत आहे. अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी बनवून घेतल्या आहेत. लगेचच त्या तळून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवले आहे. तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी पिठाचा गोळा त्यामध्ये अशा प्रकारे सोडायचा आहे. जर गोळा अगदी व्यवस्थितपणे वर आला तर समजावे तेल अगदी व्यवस्थित तापले आहे. लगेचच आपण शंकरपाळ्या तळायला घेऊया. इथे गॅस लो ठेवूनच आपण शंकरपाळी व्यवस्थितपणे तळून घेणार आहोत. त्यामुळे ती आतपर्यंत तळली जाते आणि नरम पडत नाही. आता तेल गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये शंकरपाळ्या अशा प्रकारे सोडूया आणि गॅस मंद ठेवूनच शंकरपाळ्या अगदी व्यवस्थित तळून घेऊया. शंकरपाळ्या तेलात सोडल्यावर अजिबात झारा लावायचा नाही. शंकरपाळ्या आपोआप वरती येतात. अशा प्रकारे नंतर शंकरपाळ्या वरती आल्यावर झाऱ्याने हलवत राहून अगदी दोन्ही बाजूने शंकरपाळ्या सतत ढवळून गोल्डन कलर येईस्तोवर तळून घ्यायच्या आहेत. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता शंकरपाळ्या अगदी गोल्डन रंग येईस्तोवर तळल्या गेल्या आहेत आणि एकसारख्या तळल्या गेल्या आहेत. हे महत्त्वाचे आहे. शंकरपाळ्या अगदी एकसारख्या तळल्या गेल्या पाहिजेत. आता लगेचच शंकरपाळ्या चाळणीत काढून घेऊया. म्हणजे त्यातील एक्स्ट्राचे जे तेल आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि शंकरपाळ्या तेलकट होणार नाहीत. किती परफेक्ट रंग आणि टेक्स्चर शंकरपाळीला आले आहे. अशा प्रकारे शंकरपाळ्या व्यवस्थितपणे तळून घ्यायच्या आहेत. यापेक्षा जास्त शंकरपाळ्या तळायच्या नाहीत, कारण शंकरपाळ्या तेलातून काढल्यावर कुकिंग प्रोसेस अगदी चालू राहते. म्हणूनच शंकरपाळ्या तळून घेताना अशा प्रकारे गोल्डन कलर आला की लगेचच काढून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी व्यवस्थितपणे तळून घेत आहे. पाहू शकता मी सर्व शंकरपाळ्या व्यवस्थितपणे तळून घेतल्या आहेत. आता ह्या शंकरपाळ्या पूर्णपणे थंड करून घेतल्यावर मी एअरटाईट डब्यात बंद करून ठेवणार आहे. म्हणजे ती महिनाभर अगदी जशीच्या तशी कुरकुरीत राहते. पण शंकरपाळ्या पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच डब्यात भरून ठेवायचे आहे. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. आता शंकरपाळी बनवण्यासंबंधी टीप पाहूया. शंकरपाळ्या खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळताना आणि तळताना योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच तेल खूप गरम करू नका, नाहीतर शंकरपाळ्या बाहेरून जळतील आणि आतून कच्च्या राहतील. ही महत्त्वाची टीप आहे. शिवाय शंकरपाळ्या तळताना गॅसची आच मंद ते मध्यम ठेवा. म्हणजे अगदी शंकरपाळ्या आतपर्यंत तळल्या जातील आणि शेवटपर्यंत खुसखुशीतच राहतील, नरम पडणार नाही. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. अशा प्रकारे तयार झाली खुसखुशीत अशी शंकरपाळी, जी तोंडात टाकतात तर विरघळतेच. शिवाय परफेक्ट प्रमाणासहित इथे मी बनवून दाखवली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच खुसखुशीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.